नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने मराठा समाज दाखल झालाय आणि सकाळी 10 वाजतापासून मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे. आता याच्यावर सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि काही गोष्टी सांगितल्या. एकनाथ शिंदे यांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही सांगितलेलं आहे ना, ते धादांत खोटं आहे. हे मी तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवणार आहे. एकनाथ शिंदे काय म्हणाले आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये? ते थोडक्यात हे म्हणाले की सगळ्यांसाठी न्यायाचं होईल ते झालं पाहिजे, कुणाचंही आरक्षण गेलं नाही पाहिजे, सगळ्यांनाच हक्क मिळाले पाहिजे, मराठ्यांना आम्ही खूप हक्क दिलेले आहेत, हजारो मराठ्यांना आम्ही नोकऱ्या दिलेल्या आहेत, असं बरंच काय 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 बोलले. आणि शेवटी ते जे बोललेत ना की महाविकास आघाडीच्या काळात ह्या लोकांनी आरक्षण टिकवलं नाही, देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं. आता माझ्याकडे ना पुरावाच आहे. हे वकील आहेत आणि त्यांनी असं सांगितलं आहे की फडणवीसांनी मला रोखलं न्यायालयामध्ये मराठा समाजाची बाजू मांडण्यापासून. म्हणजे जे कोर्टामध्ये आरक्षण टिकलं नाही आपण म्हणतो, ते टिकलं असतं जर यांनी बाजू मांडली असती तर. हे काय बोललेले आहेत मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवर पण वाचता येईल. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री या तिघांनी येऊन प्रेस कॉन्फरन्स घेणं अपेक्षित होतं, जसे याच्या आधी व्हायचं. तुम्ही पाहिलं असेल की हे जेव्हा 3 इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आहे, ट्रिपल इंजिन ज्याला म्हणतात हे लोक, तेव्हापासून कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टी होऊ द्या, तिघही जण येतात, प्रेस कॉन्फरन्स करतात. मागच्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं तेव्हा मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे. तेव्हाही हे तिघही जण आले, फडणवीसही आले, पवारही आले आणि एकनाथ शिंदे आले. ह्या तिघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली. अजूनही मध्ये काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी होतात, हे तिघही जण येतात, हसी मजाक करतात, गप्पा गोष्टी करतात आणि प्रेस कॉन्फरन्स घेतात. मग आज फक्त एकनाथ शिंदे एकटेच प्रेस कॉन्फरन्सला का आले? अजितदादा पवार का नाही आले? किंवा देवेंद्र फडणवीस का नाही आले? हा प्रश्न आहेच. बरं, आता एकनाथ शिंदे काय बोलले त्याच्यावर येऊ. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला सांगितलं आम्ही मराठा समाजासाठी काय काय केलं वगैरे. आता मराठा समाज हा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून नोकऱ्या त्यांना मिळतच आहे, मिळत नाही असं नाही. भारतातल्या प्रत्येक जातीतल्या लोकांना नोकऱ्या मिळत आहेत. हे म्हणतात की आम्ही 10 वर्षात फडणवीस मुख्यमंत्री आहे तेव्हापासून इतक्या नोकऱ्या दिल्या. बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, ते तर करायलाच पाहिजे. पुढे ते जे म्हणतात ना, मी तुम्हाला ऐकूनच दाखवते. तुम्ही बघा, ABP माझावरचं हे लाईव्ह आहे आणि बघा काय म्हणतात साहेब. कोणी टिंगल केली होती आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाहीये. अच्छा, आरक्षण टिकवलं नाही. महाविकास आघाडी साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं. हां, आणि त्यानंतर ते आरक्षण रद्द झालं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीने आम्ही पुन्हा 10% आरक्षण दिलेलं आहे. बरं, जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो. बोलायची पण हिंमत दाखवतात का ते? थोडक्यात बोलायची हिंमत दाखवतात का ते? आणि देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण ते म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना टिकवू शकले नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट इतकं हास्यास्पद आहे, हा माणूस स्वतः महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकारमध्ये होता. म्हणजे थोडक्यात ह्यांनीच टिकवलं नाही ते आरक्षण असं म्हणू शकतो आपण. पण ते पण नाही म्हणायला जागा. हे इथे देवेंद्र फडणवीसांना वाचवायला गेले थोडक्यात. आणि इथं फसले हे, कारण की माझ्याकडे बातमी आहे ही, आणि ही आता खूप व्हायरल होतोय, सगळीकडे खूप लोक शेअर करतायत. जेव्हा मागेही मराठा आरक्षणासाठी आंदोलनं झाली आणि या आंदोलनादरम्यान जे आरक्षण दिलं गेलं होतं मराठा समाजासाठीचं SC-BCचं, आणि मराठा समाजाला OBCतनं आरक्षण मिळणं का गरजेचं आहे, ही बाजू मांडायला जेव्हा हे वकील तयार झाले होते तेव्हा ते असं म्हणतात, मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यास फडणवीसांनीच मला रोखलंय. महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा खळबळजनक गौप्यस्फोट. म्हणजे कोण होतं हे की ज्यांना वाटत होतं की मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे? क्लिअर कट दिसतंय, फडणवीसांनी रोखलेलं आहे. म्हणजे त्यांनाच हे नको आहे की हा समाज वर जाईल. त्यांनाच काय, ते इतके मनुवादी आहे, या राज्यातली जनता ओळखून गेलेली आहे की त्यांना नेमकं काय हवं आहे. हे पुढे काय म्हणतात बघा. फडणवीस सरकारने आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाची दिशाभूल आणि फसवणूक केल्याचे पुरावे बाहेर येतच आहेत. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यापासून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपणाला रोखले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट महाराष्ट्राचे महाधिवक्ता
आशुतोष कुंभकोणी यांनी केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यामुळेच मी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद केला नाही असा खुलासा कुंभकोणी यांनी केलेला आहे. इथे त्यांचा फोटो आहे, इथे त्यांचं नाव आहे आणि हे पुराव्यासहित मी सांगत आहे. या माणसाने हिंमत केली आणि सांगितलं की मला त्यांनी रोखलं. मग रोखलं का? याचा अर्थ काय की हे मिळू शकत आहे. हे मिळणं हेच कायद्याच्या दृष्टीनेही योग्य आहे. आता जर या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे 56 लाख 56 का 58 लाख लोकांना कुणबी नोंदी त्यांच्या सापडलेल्या आहे. म्हणजे पूर्वी ते ओपनमध्ये कन्सिडर केले जायचे, पण शोधत गेले कारण की सरकारने तसा निर्णय घेतला आणि या आंदोलनाने घ्यायला लावला. त्या नोंदी शोधायला भाग पाडलं, त्या नोंदी द्यायची सरकारने आदेश दिले. त्यामुळे त्या नोंदी बाहेर येत गेल्या आणि निघाल्या. म्हणजे कित्येक 58 लाख हा खूप मोठा आकडा आहे. या 58 लाख लोकांच्या त्यांच्या मुलांना आता ज्यांचं शिक्षण पैशामुळे अडलं होतं ते शिक्षण घेता येईल. इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, पुढे काहीतरी स्वतःचं करिअर करतील. तुम्हाला माहिती आहे की मराठा म्हणजेच इथला जो काही मॅक्सिमम शेती करणारा जो समाज आहे तो जास्ती करून या समाजातला आहे. अर्थात माळी आहे, धनगर आहे, कोळी आहे, अनेक वेगवेगळ्या जातीतल्या आहे. खूप जाती आणि पोटजाती याच्यात आहेत. पण शेती करणारे म्हणजे कुणबी. आणि आज शेती करणारा जो शेतकरी आत्महत्या करतोय आणि आरक्षण नसल्यामुळे त्यांचे पोरं शिक्षणही घेऊ शकत नाही आहेत. म्हणजे शिक्षण घेत आहेत परंतु अडथळे येतात पैशामुळे. मुद्दा हा आहे की हा जो जरांगे पाटला यांचा लढा आहे हा या गरीब शेतकऱ्यांच्या, गरीब मराठ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा हक्क त्यांना मिळावा, त्यांना घेता यावा म्हणून तो आहे. आणि त्याच्यावर आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धडधडीत खोटं बोलतात. या कुंभकोणी यांची कोणीतरी या पत्रकारांनी आठवण करून द्यावी. हे पत्रकार पण इतके बोटचेपे आहेत, हे पण स्वतःकडे माहिती ठेवत नाही. एखादा माझ्यासारखं मी गेली असती तिथे ना, मी खरं तर पत्रकार नाही आहे, तुमच्या माहितीसाठी सांगते, मी जनरल पब्लिक म्हणून तुमच्याशी बोलते. मी तिथे असती तर म्हटलं असतं की या कुंभकोणी यांना का अडवलं देवेंद्र फडणवीस यांनी, कसं काय अडवू शकले आणि मग तुमचं याच्यावर काय स्टँड आहे. तुम्ही आता याच्यासाठी काय म्हणणार की फडणवीसांनी का अडवलं. तिथे येऊन फडणवीसांचं गुणगान चालू केलं होतं की मराठ्यासाठी फडणवीसांनी काय केलं वगैरे. याच्यातनं क्लिअर दिसतंय साहेब की फडणवीसांनी तुम्हाला सांगितले त्यांचं गुणगान करायला. ही स्क्रिप्ट का वाचली जाते. सरकारचं कर्तव्य असतं आंदोलन होत असेल तर त्याची काळजी घेणं, तिथे पाणी पोहोचवणं, तिथे खाय प्यायला पोहोचणं. आणि यांनी काय केलं तर खाऊ गल्ल्या बंद केलेल्या आहेत. म्हणजे तडफडून हे टाकायचा प्लॅन होता का यांचा. हे इतकं नीच आणि कपटी लोक आपण कधीच पाहिले नाही. हे इतके खोटारडे लोक आपण इथे बसवलेले आहेत आणि तरीही आपल्याला वाटतं की लाडक्या बहिणींची यांना चिंता आहे. मला तर आत्ता पक्की खात्री पटलेली आहे की हे येतात, खोटं बोलतात. मराठा समाज किंवा बाकीचे लोक इतके आपण विसरभोळे आहोत की आपल्याला आधीच काहीच आठवत नाही. आणि म्हणून हे आठवून देण्यासाठी मी इथे आलेली आहे. हा व्हिडिओ शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवा. हे कुंभकोणी यांचं स्टेटमेंट पोहोचवा, यांच्यापर्यंत पोहोचा आणि त्यांना विचारा की हे काय होतं. आता अर्थात मी हा व्हिडिओ बनवला आहे म्हणून त्यांच्यावरही दबाव येईल, ईडी CBI त्यांच्या घरी जाईल, फडणवीसांचा फोन जाईल आणि म्हणेल उलटं स्टेटमेंट द्या आता. तर आता ते उलटं आल्यावर काय होऊ शकतं हे तुम्हाला माहिती आहे. पण मुद्दा हा आहे, फडणवीससुद्धा म्हणतात की यांच्या याच्यावर बंदूक ठेवत आहेत कोणीतरी दुसरेच. अरे तुम्ही मुख्यमंत्री आहात, या कोणाच्या याच्यावर कोणी बंदूक ठेवली हे पाहणं तुमचं काम नाही आहे. हे बंदुका ठेवण्याचं काम तुम्ही काय काय करता हे लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं की हा जो जनतेचा समूह आहे याला आवरायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर ही जी काही मुंबई पॅक झालेली आहे तिला मोकळं होण्यासाठी मला असं वाटतं काहीतरी पावलं उचलावी. या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचा. थँक्यू सो मच.